नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आदमापूर नगरीत बाळूमामांच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर। चांगभलच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। बाळूमामाच्या नावाने चांगभलं या जयघोषाने आणि भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण आदमापूर नगरी सुवर्णमयी झाली आहे। भंडाऱ्याची उधळण आणि भक्तीचा सोहळा बाळूमामांच्या समाधी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहेत। पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, पूजा आणि आरतीचे कार्यक्रम सुरू झाले असून भाविकांच्या रांगा थेट मंदिराबाहेर गेल्या आहेत। मंदिर परिसर पिवळा धमक भंडाराने न्हावून निघाले असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। मेंढपाळ बांधवांचे आणि कळपाचे दर्शन। आदमापूर येथे मामांच्या मूळ मेंढ्यांच्या कळपाचे दर्शन घेण्यासाठी भाविक विशेष उत्सुक असतात। मामांच्या सेवेत असणारे मेंढपाळ बांधव अत्यंत शिस्तीने आणि श्रद्धेने या कळपाची देखभाल करतात। या कळपाचे दर्शन घेतल्याने संकट दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे। प्रशासन आणि स्वयंसेवकांचे नियोजन, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान समिती आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे। महाप्रसादाची सोय, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी असंख्य स्वयंसेवक रात्रंदिवस राबत आहेत। वाहनतळाची आणि रांगेची व्यवस्था शिस्तबद्ध असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध आणि महिला भाविकांना दिलासा मिळत आहे। भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ सेवेचा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्यामुळे आदमापूरमध्ये सध्या चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुनील ढेबे, आदमापूर, कोल्हापूर।